श्री गुरुचरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नम. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची आचरणा, बिनवितसे कर जोडुना, भक्तिभावे करुणी, स्वामी निरोपिले आम्हासी, श्री गुरु आले गाणगापुरासी, गौप्य रूपे अमरापुरासी, औदुंबुरी अस्ति म्हणता, शिष्य वचन एकोनी, संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारुनी, औदुंबर स्थान महिमा, जया नाम कल्पतरू, काय पुससी तयाचा वावरू, जेते वास श्री गुरु कल्पिले फळ तेत होय, शिरोळ नामी ग्रामासी, विप्र एक परियेसी, गंगाधर नाम येसी, वेवरत होता जाना, त्याची भार्या पतिव्रता, शांत असे सुशीलता, पुत्र होऊनी सवेची मृत्युता, कष्ट तसे येणे परी, 5 पुत्र लिंगी झाले, सवेची पंचत्व पावले, अनेक देव आराधिले, नवे कवने परिस्थिर, राहणी कर्म विपाजैसी, विचार करती तिच्या दोषासी, पुत्र शोक व्हावयासी, पातक तये वेळी, सांगती विप्रभ विद्वजन, पुत्र न वाचते काय कारण, पूर्वजन्म दोष गुण विस्तार करती तये वेळी, गर्भपात स्त्रियांसी, जे जन करती तामिसी, पावती वांज जन्मासी, झाले पुत्र मरती जाना, अश्ववध गोवध करती, वांज होय सदा ज्वरी, एखादा परद्रव्य अपहारी, अपुत्री होय तो जाना, विप्र म्हणती ती येसी, तुझे पूर्वजन दोषी, दिसतसे आम्हासी, सांगू एका कौचिते, शौनक गोत्री द्विजापासी, ऋण घेतले द्रव्यासी, मागता तू आन देसी, कष्ट लाभवत तो ब्राह्मण, लोभी होता तो ब्राह्मण, द्रव्यास्तव दिदला तो द्विज, द्रव्यास्तव दिदला प्राण, आत्महत्या केली त्यानं, पिशाच झाला असे, गर्भपात करीतो तुझ, झाल्या मृत्यू करीतो तो द्विज, तुझे कर्म असे सहज, आपले जोडी भोगावे, एकोणी ब्राह्मणाचे वचन, विप्रवनिता खेदे खिन्न, अनुतप्त होऊन अंतःकरण द्विजचरणी लागली, ऐसी पापिनी दुराचारी, बुडाले पापाचे सागरे, स्वामी माते तारी तारी, उपाय सांगणे म्हणतसे, विप्र म्हणती ती येसी, तुवा केली ब्रह्महत्या दोषी, अपहारिले द्रव्यासी, ब्राह्मण पिशाच झालासे, त्यासी करणे उद्धारगती, 16वे कर्म करावे रीती, द्रव्य द्यावे एकशती, तया गोत्र द्विजांसी, तेने होय तुझ बरवे, एका भावे आचरावे, कृष्णातिरी वास करावे, एक मास उपवासी, पंचगंगा संगमेसी, तीर्थे अस्ति बहुवसी, औदुंबर वृक्षासी, आराधावे प्रियेसा, पाप विनाशे करुणी स्नान, वेळ 7 औदुंबर स्नपन, अभिषेकोनी श्री गुरुचरण, पुन्हा स्नान काम्य तीर्थी, विधीपूर्वक श्री गुरुचरणी, पूजा करावी एकमनी, येणे परी भक्तीने मास एक आचरावे, स्थान असे श्री गुरूंचे, नरसिंह सरस्वतींचे, तुझे दोष दातील साचे, पुत्र होतील शतायुषी, मास आचरून येणे परी, मग ब्राह्मणा ते पाचारी, द्रव्य द्यावे शौनक गोत्री, द्विजवरासी एकशत, ज्याचे नामे कर्म सकळ, आचरावे मन निर्मळ, होतील तुझे कष्ट सफळ, श्री गुरुनाथ तारिल, गुरु स्मरण करुणी मनी, पूजा करी व गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्राह्मण संबंध परिहरेल, ऐसे सांगता द्विजवरी, एकोणी सती चिंता करी, शतद्रव्य आमुच्या घरी, कधी न मिळे परियेसा, कष्ट करीन आपुले देही, उपवासा दे पूजा पाही, मासोपवास एको भावे, करीन आपण गुरुसेवा, विप्र म्हणती एक बाळे, तू ते द्रव्य इतके न मिळे, सेवा करी व मन निर्मळे, श्री गुरुचरणी तू आता, तो कृपाळू भक्तांसी, निवारिल ब्रह्महत्या दोषासी, जितके येईल तुझ्या शक्तीसी, द्रव्य वेची गुरुनिरूपे, परिसोनी द्विज वचन, विप्रवनिता संतोषन, गेली त्रित ठाकून, जेत स्थान श्री गुरुचे, स्नान करुणी संगमासी, पाप विनाशी विधीसी, 7 वेळ स्नपनेसी, करी औदुंबरी प्रदक्षिणा, काम्य तीर्थी करुणी स्नान, पूजा करुणी श्री गुरुचरण, प्रदक्षिणा करुणी नमन, करीतसे उपवास, येणे परी दिवसतिनी, सेवा करिता ते ब्राह्मणी, आला विप्रतीच्या स्वप्नी, द्रव्य मागे शतयक, अद्यापि जरी न देसी, घेईन तुझे प्राणासी, पुढे तुझ्या वंशासी, वाढो नेदी अवदारी, वाया करसी तू सायासी, पुत्र कैसे तुझे वंशी, म्हणून कोपी मारावयासी, आला पिशाच स्वप्नात, भयचकित ते वनिता, औदून बरा आळरी गता, तव देखिले श्री गुरुनाथा, तया पाठी निघाली, अभय देवोनी नारीसी, वारिता झाला ब्राह्मणासी, पुस्ती श्री गुरु तयासी, का मारीसी श्रियेसी, विप्र विनवी श्री गुरुसी, जन्मांतरी आपणासी,
अपहार केला द्रव्यासी पान तजला यास्तव स्वामी कृपाळू सर्वांसी आमुचे शत्रूचा पक्षपात करीसी तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये एकोनितयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रव देसी भक्तजन तू ते शिक्षा करू जान आम्ही सांगो जेने रीती जरी एकसी हितार्थी तुझ होईल सद्गती पिशाच हबरी हरेल जे काय देईल विप्रवनिता तुवा अंगीकारावे सर्वता जरी न येई तुझ्या चित्तात जाई आता येथून राखीन माझ्या भक्तांसी वंशोवंशी अभिवृत्तीसी पुनरपी जरी पाऊयेसी शिक्षा करो म्हणती गुरु एकोनी श्री गुरुचे वचन विप्र पिशाच करी नमन स्वामी तुझे देखील चरण उद्धरावे आपणासी श्री गुरु म्हणती तयासी विप्रवनिता भावेसी करील कर्म 10 दिवसी अति होईल तू ते जाना येणे परी तयासी निरोप देती श्रियेसी जे असेल तुझ पासी आचरी कर्म तया नामी अष्टतीर्थी स्नान करी तया नामे अवधारी 7 दिवस येणे परी स्नपन करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी जातील तुरित भरवसी कन्या पुत्र पूर्णायुषी होतील म्हणती श्री गुरु ऐसे देखुनी जागृती विप्रवनिता भयचकिती ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती न सौविसंबे मनात श्री गुरुनुरूपे 10 दिवस केले आचरण परियेस ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी एरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नारिकेल 2 देत भरली ओटी तियेची म्हणे पारणे करी वो आता पुत्र होतील वेदरता वाढे त्यांची संतती बहुता चिंता न करू अवबाळे पुढे तया नारीसी पुत्र युग्म शतायुषी झाले श्री गुरु कृपेसी एक चित्ते परियसा व्रतबंध करीत ज्येष्ठांसी समारंभ अनंत हर्षी चौल कर्म दुजियासी करू पाती माता पिता समारंभ करी जननी चौल कर्म करणे मनी पुत्रासी झाले वर्षतिनी अत्योल्लास मानसी समारंभ अति प्रीती करती झाली आयती पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमारासी व्याधी अस्ति अष्टोत्तर एकाहुनी एक थोर तयामध्ये जो का तीव्र धनुर्वाद तयासी अवयव वाकोनी दिसे भयानक नयनी येणे परी दिवस तिनी कष्ट तसे तो बाळ तया दिवशी अस्तमानी पंचतो पावला तक्षणी शोक करती जनक जननी एका श्रोते एकचित्ते प्रेतपुत्रावरी लोळे आलिंगोनी परिवळे वेष्टोनिया महाजळे प्रलिपतसे ते नारी म्हणे ताता पुत्र राया प्राणरक्षका माझ्या प्रिया माते केवे सोडनिया जासी कठोर मन करुणी पुत्र व्याले पाचापन त्यात तू एक निधान जधी झाले गर्भधारण तैपास संतोष श्री गुरुने दिदला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याने मज हर्ष फार वरद पिंड मनोनी दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तू तारकामुचा सत्य मनोनी विश्वास केला जाण ऐसे नाना परी देखा दुःख करी ते बाळिका निवारण करती सकळा वाया दुःख तू का करेसी अवतारी होता ती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय आढळतो मासी येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन म्हणे माते दिजली जाण स्थिर मनोनी दोन्ही फळे श्री गुरु श्री सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी वसती त्याने दिजली मजसूत त्याचे बोल केवे मिथ्या माथे दिला वर सत्या त्यासी घडो माझी हत्या पुत्रासवे देईन प्राण म्हणून 8वी श्री गुरुसी देवा माते गांजिलेसी विश्वास केला मी तुम्हासी सत्य वाक्य तुझे म्हणत आपण केले पुनश्चरण फळा आले मज साधन आता तुझवरी देईन पान काय विश्वास तुझ्या स्थानी येणे परी अहोरात्री दुःख करीतसे ते नारी उदय झाला दिन करी प्रात काळी परियेसा द्विजनाते मिळवणी सकळी येती ते श्रियेजवळे वाया दुःख सर्व काळी करीन मूर्खपण तू जे जे समय होणार गती ब्रह्मादिकान चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रति प्रेत संस्कार करू आता ऐसे वचन एकोनी महाआक्रोश करी मनी आपणा सहित घाला वनी अथवा नेदी प्रेतासी आपणा सहित बाळासी करिपा अग्नि प्रवेशी येरचिते प्रेतासी म्हणून जरी बांधी बाळा लोक म्हणते तियेसी नव्हे तू श्री कर्कशी प्रेतासवे प्राणदेशी कवन धर्म सांग आम्हा नाही देखिले न ऐकिले कानी पुत्रासेवे देती प्राण कोणी वाया बोलणी मूर्खपणी आत्महत्या महादोष दिवस गेला 2 प्रहर प्रेतासी करून देती संस्कार अथवा न ये गंगा तीर ग्रामी आकांत वर्तला
ई तुकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसी सविस्तारी आत्मज्ञान तये वेळी यती नवे तोची गुरु आला नरवेशधारो नरसिंह सरस्वती अवतारो भक्त वत्सल पर्येसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती आख्यानम सिद्ध नामधारक संवादे ब्रह्मसंबंध परिहार प्रेत जननी शोकनम नाम विशोध्याया श्री गुरुदत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 21. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशले ज्ञान विवेका तया प्रेत जननीसी ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख करी कोण वाचला असे स्त्री या संसारी सांग मज उपजला कवन मेला कवन उत्पत्ती झाली कोठन जळात उपजे जैसा फेन बुद्बुद्ध राये कोटे स्तुर ऐसा देह पंचभूती मिळवणी होय देह निर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जाना तया पंचभूताचे गुण माया वेशे वेष्टोन भ्रांती लाविती देह म्हणून पुत्र मित्र कलशत्रवास रजसत्व तमोगुण तया भूतापासून वेगळाले लक्षण होती एक एकचित्ते देवत्वे होय सत्वगुण रजगुण मनुष्य जान दैत्यासी तमोगुण गुणानुबंध कर्म घडती जेने जे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैसी होय फळप्राप्ती आपुली आपण भोगावी या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी आपल्या अर्जवापासून सुख दुःख भोगिता ते या कारणे ज्ञानवंता संतोष न करावा उपजता अथवा नरमृत होता दुःख आपण करू नये कोणी मरती पूर्ववयसी अथवा मरती वृद्धाप्यासी आपले अर्ज वसे जैसे तेने परिघडे जाना कर्मानुवशे उपजताची लाटिली तो विरंची सुकृत अथवा दुष्कृतेसी भोग भोगी म्हणून ऐसे या कर्म फळासे जिंकेले नाही कोणी परियेसी या कारणे देहासे नित्यत्व नाही परियेसा तुझी सांग वहिले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अथवा परुष्य लादले पक्षी अथवा कृमिरूप जरी होतीस मनुष्योनी कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस ग्रहिणी सांग तुंब आम्हा पुढे कवन तुझी माता पिता जन्मांतरेची सांग आता वाया दुःख करिसी प्रलापिता पुत्र आपला म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्ति मेह वेष्टुनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे कैसा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमण रडसी तू सांडून द्यावे कैसे प्रेत संस्कारिती लौकिकार्थी येणे परी ब्रह्मचारी सांगेती ते विस्तारी परिसोनी त्या अवसरी विनवितसे सोयसी विप्रवनिता तया वेळी विनवितसे करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्म सकळी परिस्थिर नवे अंतकर्ण प्रारब्ध प्रमाण मनोजरी तरी का भजावा श्रीहरी परिस्पर्शे लोह करी सुवर्ण नवे कोण बोले आम्ही पहिलेच दैवहीन म्हणून धरिले श्री गुरुचरण अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही एखाद्या नरा येतोची ज्वरा धावत जाते वैद्याची घरा औषधी देऊन या प्रतिकारा सेवेची करी आरोग्यता त्रयमूर्तीचा अवतारू श्री नरसिंह सरस्वती असे गुरु तेने दिदला असे वरू केवी असत्य होय सांग मज आरा दिले मी तयासी वर दिदला गा आम्हासी त्याचा करुणी भरवसी होतो आपण स्वश्चित्त विश्वासोनी असता आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपिले या कारणे आपण आता प्राण त्याजीन सर्वता समर्पिन गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची एकूण तियेचे वचन ओळखून या भाव मन सांगे बुद्धी तिसी ज्ञान उपाय एक करी आता विश्वास केला त्वा श्री गुरुसी पुत्र लादला पूर्णायुषी जरी आला मृत्यूसी घेऊन जाई श्री गुरुस्थाना जेथे झाला असे तुझवर तेथे समर्पित कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर तळी ऐसे वचन एकोनी विश्वास झाला तिचे मनी पोटी शव बांधोनी घेऊन गेली औदुंबराप्रती जेथे होत्या गुरुपादुका आपळी शिरते बालिका रुद्री भरल्या पादुका आक्रोश करीते नारी दुःख करिता झाली निशी विप्रमागती प्रेतासी म्हणती आक्रोश काओ करेसी संस्कारोने जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जाळू दे आता प्रेत एक कर्कशे म्हणताती
काही केल्या नेदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधोनिया प्रेत लोळतसे पादुकांवरी म्हणती विप्र जाती लोक राहू नये राणी निशंक तस्कर बाधा होईल एक जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करून उपास हो का आजचे दिनी प्रातःकाळी येऊनी दहन करू म्हणती एका आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी आपोआप दहनासी देईल जाना ते कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिली ते जननी जनक प्रेतासहित करती शोक होती रात्र पर्येसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करिता जनक जननी या मतीन होता रजनी झोप आली तियेसी देखतसे सुषुप्तीत जटादारी भस्मांकित व्याघ्रचर्म परिधानित रुद्राक्ष माळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ होती आला औदुंबरा प्रती कावो शोक करिसी सती आक्रोशती अम्मावरी काय झाले तुझे कुमरा आता त्याशी करू प्रतिकरा म्हणून देतो अभय करा भक्त वत्सल श्री गुरु भस्म काढून प्रेतासी लावितसे सर्वांगेसी मुखपसरे म्हणे तिसी वायू पुरस्परे म्हणे प्राण म्हणजे वायुजान बाहेर गेला विसरून घालितो मागोती आणून पुत्र तुझा सजीव होय इतके होताचे भयचिकित झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी जे का वसे आपले मनी तैसे दिसे निद्रा स्वप्नी कैसा देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमचे प्रारब्ध असता उने देवावरी बोल काय ठेवणे आज्ञानामी मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परी चिंता करीत तो प्रेता झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधीसी जीवा आला म्हणे प्रेतासी काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठोनी बैसला म्हणे माते शुदा लागली मला अन्न देई म्हणतसे रुदन करीत यावेळी आला कुमर माते जवळी स्तन घालिता मुख कमळी शिर निगे 32 राहरा संतोष भय होऊनी प्रीतीसी संदेह मागुती असे मानसी कडिये घेऊन बाळकासी गेली आपले पती जवळी जागृत करून पतीसी सांगे वृत्तांत आद्यंतेसी पती म्हणे तियेसी चरित्र असे श्री गुरूंचे म्हणून दंपती दोघे जण करुणी औदुंबर प्रदक्षिण साष्टांग करीती नमन स्तोत्र करी नाना परी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तुझ वर्णावयासी क्षमा करणे स्वामिया आम्हा क्षमा करणे म्हणून घालितो लोटांगणे विनवोनिया कर्णा वचने गेलीत स्नाना गंगेत स्नान करुणी बाळकासहित धूती घाली पादुकांचे रक्त औदुंबरासनपन करीत लावती दीपते वेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र कुसुमेसी पूजा करीती परियेसा निरांजनतये वेळी करीती गायन परिबळी अति संतोषतये बाळी भक्तिभावे स्तुती करीत इतुके होता गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कारो मनोनी प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ तव देखताची कोमारासी विस्मय झाला सकळिकांसी समाराधना करीती हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लाधले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तारता होईल बहुकथा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐसा एका अपारासे सांगता अनेका साधारण तुझ निरोपिले तया औदुंबराता तळी श्री गुरुवास सर्व काळी काम्य होत तत्काळी आराधिता श्री गुरुशी जया नाम कल्पतरू प्रत्यक्ष जाना औदंबरू जे जे मनी इच्छिती नरू साध्य होई परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे मृतपुत्र संजीवन नाम एक विशोध्याया श्री गुरुदत्तार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।